हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल इझी मॅस्ट्री. आपण सध्या क्लास 12चं ट्रिग्नोमेट्री फंक्शन ही युनिट सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये आपण या आधीच्या लेक्चरमध्ये प्रिन्सिपल सोल्युशन आणि काही जनरल सोल्युशनचे प्रॉब्लेमसुद्धा पाहिले. क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आपण कंप्लीट केलेला आहे. आज आपण स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर 6. जसं की आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जनरल सोल्युशन सॉल्व करण्यासाठी हे जे फॉर्म्युलेज आहेत हे खूप महत्त्वपूर्ण आहेत. जसे की साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज करते थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस 1 टू द पॉवर अल्फा. कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज करेल थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा इम्प्लाइज करेल थिटा इक्वल टू एन पाय प्लस अल्फा. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा किंवा कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा किंवा टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा, या सर्वांसाठी थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा हे सोल्युशन राहणार आहे. हे फॉर्म्युले जर आपले लर्न असले तरच आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड करता येतील, अदरवाइज आपण जनरल सोल्युशन फाइंड करू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण आहे की या फॉर्म्युल्यांची होईल तेवढी अधिकाधिक प्रॅक्टिस करायची आहे. म्हणून तुम्ही होईल तेवढं शक्य असेल तेवढ्या या फॉर्म्युल्यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. चला आजच्या क्वेश्चनला आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 6 काय आहे पहा. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. इक्वेशन्स काय आहे आपल्याला दिलेलं, 4 cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 3. चला याला आधी थोडं सिम्प्लिफाय करूया. काय दिलेलं आहे, गिवन इज 4 cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 3. चला या 4 ला RHS मध्ये घेऊन चला काय होणार, cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 3/4. काय होणार आता याला, cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 3/4 ला काय लिहिणार आपण पहा, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये जर घ्यायचं असेल तर √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. आता असं का घेतलं आपण पहा, √3/2 ही कशाची व्हॅल्यू आहे, कॉसच्या फॉर्म मध्ये. साइन कॉसचा टेबल तुमचा बिलकुल लर्न असला पाहिजे. चला आपण एक वेळेस बनवून घेऊ फटकन. साइन आणि कॉस फक्त जरी तुम्ही केलंय तरी होऊन जाईल. साइन 0 30 45 60 आणि 90. साइन 0 0, साइन 30 इज हाफ, साइन 45 इज √2, साइन 60 इज √3/2 and sin 90 is 1. cos 0 is 1, √3/2, 1/√2, 1/2 and 0. पहा आपला हा जर टेबल पार्ट असला, ही एक ट्रिक लक्षात ठेवा. यानंतर आपण कॉस टॅन कॉट सर्व व्हॅल्यू फाइंड करू शकतो. पहा आता √3/2 कॉसच्या फॉर्म मध्ये म्हणजे 30 ला आपण लिहिणार π/6 म्हणजे घेणार आपण काय, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस 30 म्हणजे π/6 √3 आहे, तर इथं आपण स्क्वेअर दिलेला आहे तर याला लिहिणार कॉस स्क्वेअर π/6. आता जे मिळालं आपल्याला cos स्क्वेअर थिटा इक्वल टू cos स्क्वेअर π/6, याला जर आपण ऑब्झर्व केलं तर हे कोण्या फॉर्म मध्ये जात आहे, cos स्क्वेअर थिटा इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा इम्प्लाइज थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. म्हणजे आपण इथं लिहिणार काय, लिहिणार फॉर्म्युला cos स्क्वेअर थिटा इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा इम्प्लाइज काय इम्प्लाइज करत आहे, इम्प्लाइज थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. ठीक आहे, तर आपण काय लिहिणार, देअरफॉर काय दिलेलं आहे आपल्याला, cos स्क्वेअर थिटा इक्वल टू cos स्क्वेअर π/6 काय इम्प्लाइज करणार, थिटा इक्वल टू काय होणार हे n पाय प्लस मायनस अल्फा इज π/6. बस हेच आपला आन्सर असेल. खाली आपण लिहिणार देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ, तुम्ही आणखीन याला लिहू शकता डायरेक्ट, देअरफॉर cos स्क्वेअर थिटा इक्वल टू cos स्क्वेअर π/6 म्हणजे ऍक्च्युली किती आहे, cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 3/4 इम्प्लाइज काय इम्प्लाइज करताना दिसत आहे, तर थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस π/6. आणि खाली एक लाईन लिहून घेणार आपण, देअरफॉर द जनरल सोल्युशन, देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन इज काय असणार जनरल सोल्युशन, n पाय प्लस मायनस π/6. राईट डाऊन. आता जे सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, 4 sin स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. काय करू शकतो आपण इथं, याला सिम्प्लिफाय कसं करणार, तर sin स्क्वेअर थिटा इक्वल टू 4 RHS मध्ये घेऊन चला तर ते होणार 1/4. काय लिहू शकतो 1/4 ला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर sin स्क्वेअर थिटा इक्वल टू याला आपण लिहिणार 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. साइनच्या फॉर्म मध्ये जर आपण चेक केलं तर किती, साइन 30 म्हणजे π/6 म्हणजे आपण या 1/2 ला अशा प्रकारे लिहू शकतो, साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन π/6 इज 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि साइन थिटा स्क्वेअर लिहिणे काय आणि साइन स्क्वेअर थिटा काय सारखंच आहे, म्हणजे याला आपण लिहिणार साइन स्क्वेअर π/6.
साइन स्क्वेअर पाय बाय 6 अशा प्रकारे. आता जे आपण लिहिलंय हे पहा कुठल्या फॉर्म मध्ये येत आहे. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. काय इम्प्लाइज करणार थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा. मग आपण इथं काय लिहिणार तर इफ साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर पाय बाय 6 किंवा साइन स्क्वेअर अल्फा फॉर्म्युला लिहित आहे आपण. इम्प्लाइज काय इम्प्लाइज करणार हे इम्प्लाइज थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा. आणि एक लाईन आपण लिहायला विसरायला नाही पाहिजे एन बिलॉंग टू झेड बिकॉज एन इज अ इंटेजर नंबर. ठीक आहे हे लिहत चला नेहमी. पाहता यावरूनच काय लिहिणार देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय आहे आपला साइन स्क्वेअर अल्फा म्हणजेच अल्फा रिप्लेस बाय पाय बाय 6. काय इम्प्लाइज करणार इम्प्लाइज थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा मीन्स पाय बाय 6 आणि एन बिलॉंग टू झेड. ठीक आहे अशा प्रकारे म्हणजे फायनली आपल्याला काय आन्सर मिळणार देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन साइन स्क्वेअर पाय बाय 6 च्या ऐवजी आपण डायरेक्टली 1/2 स्क्वेअर म्हणजे 1/4 ही व्हॅल्यू पुट करू. 1/2 काय इम्प्लाइज करणार इम्प्लाइज थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस पाय बाय 6 अशा प्रकारे. लास्ट लाइन लिहत चला देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ 4 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 हे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. इज काय आहे जनरल सोल्युशन थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस पाय बाय 6. अशा प्रकारे सिम्पली जर आपल्याकडे फॉर्म्युले असतील तर बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन सॉल्व द 4 साइन स्क्वेअर एनी ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. ठीक आहे तर याला लिहून घ्या थिटाचा आपला आन्सर आलेला आहे. पाहता क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय cos 4 थिटा इक्वल टू cos 2 थिटा. त्याला आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो बट मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने मेथडने शिकवण्याचा प्रयत्न करतोय. पहा काय दिलेला आहे cos थिटा इक्वल टू cos 2 थिटा. कुठल्या फॉर्म मध्ये दिसत आहे cos थिटा इक्वल टू cos अल्फा. काय इम्प्लाइज करणार थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. आपण सरळ हा फॉर्म्युला इथे यूज करणार. पहा आपण आधी इक्वेशन दिलेलं लिहून घ्या cos 4 थिटा इक्वल टू cos 2 थिटा. आणि आता लिहिणार आपण फॉर्म्युला जो आहे इफ cos थिटा इक्वल टू cos अल्फा. हा फॉर्म्युला यूज करत आहे आपण. काय इम्प्लाइज करत आहे इम्प्लाइज थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा n बिलॉंग टू झेड अशा प्रकारे. मग आपण काय लिहिणार इथं देअरफॉर cos 4 थिटा इक्वल टू cos 2 थिटा. काय इम्प्लाइज करताना दिसेल इम्प्लाइज थिटा इक्वल टू आता ऍक्च्युली पहा फॉर्म्युला यूज करताना थिटाला आपण रिप्लेस केलं 4 थिटाने तर मग इथं सुद्धा आपण थिटा रिप्लेस बाय करणार 4 थिटा इक्वल टू इथं अल्फाला रिप्लेस करत आहे 2 थिटाने म्हणजे इथं 2n पाय प्लस मायनस अल्फा रिप्लेस बाय 2 थिटा. बस एवढं करायचं सिम्पल. आता इथं पहा थिटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. RHS आणि LHS दोन्हीकडे आपल्याला थिटा मिळत आहे. मग याला कसं सॉल्व्ह करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जनरल सोल्युशनही फाइंड करताना जेव्हा आपण cos थिटा इक्वल टू cos अल्फाचा फॉर्म्युला यूज करणार तेव्हा तुम्हाला दोन सोल्युशन्स मिळतील. ठीक आहे कारण प्लस मायनस तिथं फॉर्म्युलामध्ये आपल्याला प्लस मायनस दिलेला आहे. पहा याला कसं सॉल्व्ह करणार देअरफॉर cos 4 थिटा डायरेक्टली आपण याचं सोल्युशन घेऊ. दोन सोल्युशन दिलेले आहे. हे इम्प्लाइज करत आहे पहा काय 4 थिटा इक्वल टू इकडेच प्लस आणि इकडेच मायनस घेऊया आपण. ठीक आहे देअरफॉर 4 थिटा इक्वल टू 2n पाय इकडेच प्लस घेत आहे आपण आणि इकडेच मायनस घेऊ और 4 थिटा इक्वल टू 2n पाय मायनस 2 थिटा. चला ते 2 थिटा या बाजूला आले तर 4 थिटा मायनस 2 थिटा म्हणजे सिम्पली आपल्याकडे 2 थिटा राहणार आणि इकडे 2n पाय राहणार. म्हणजे याला सॉल्व्ह केलं 2 टू गेट कॅन्सल थिटा इक्वल टू n पाय. हे एक सोल्युशन मिळालं. ठीक आहे इकडे पहा काय मिळत आहे आणखी एक सोल्युशन 4 थिटा इकडे आले तर प्लस होतील म्हणजे 6 थिटा होणार आणि इकडे काय राहणार 2n पाय. नंतर काय येणार हे थिटा इक्वल टू हे डिनॉमिनेटर मध्ये जाणार आणि 2 ला कॅन्सल करणार तिथं म्हणजे n पाय अपॉन 3 किंवा n अशा प्रकारे तुम्ही याला लिहू शकता. ठीक आहे आता इथं आपल्याला दोन सोल्युशन मिळाले n पाय आणि n पाय अपॉन 3. फायनली आपण एक आन्सर लिहिणार देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ ही लाईन लिहत चला नेहमी. कशासाठी आपण सोल्युशन फाइंड केलं तर cos 4 थिटा इक्वल टू cos 2 थिटा साठी.
आणि काय आलंय आपल्याला, इज थिटा इक्वल टू एन पाय और थिटा इक्वल टू एन पाय अपॉन 3. ठीक आहे, राईट डाऊन. गाइस आज क्वेश्चन नंबर 7 आपल्याला काय सांगतोय, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ फॉलोइंग इक्वेशन. आणि इक्वेशन काय दिलेलं आहे तर साइन थिटा इक्वल टू टॅन थिटा. साइन थिटा इक्वल टू टॅन थिटा साठी आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे. आणि जनरल सोल्युशन साठी जे आपण फॉर्म्युलेस घेतलेले आहे यापैकी कुठलाही फॉर्म्युला असं दिसत नाही, कारण LHS मध्ये जे आहे तेच आपल्याला RHS मध्ये हवं असतं. इथं साइन थिटा इक्वल टू टॅन थिटा दिलेला आहे. कशा प्रकारे सॉल्व्ह करणार, काय टेन्शन घ्यायचं नाही. टॅन थिटाला घ्या साइन थिटा अपॉन कॉस थिटा. काय करणार आपण, साइन थिटा इक्वल टू टॅन थिटाला काय लिहू शकतो तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. चला हे कॉस थिटाला घेऊन चला इकडे LHS मध्ये. काय होणार, साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. राहिलेले साइन थिटाला सुद्धा इकडे घेऊन या. काय राहणार, LHS मध्ये होणार साइन थिटा इंटू कॉस थिटा. त्याला इकडे आले तर मायनस होतील, मायनस साइन थिटा इक्वल टू RHS मध्ये 0. इथून साइन थिटा कॉमन घेऊ. काय येणार, साइन थिटा जर कॉमन घेतलं तर साइन थिटा कॉमन घेता, इथं राहिलंय कॉस थिटा, इथून साइन थिटा निघून गेले, 1 राहिलंय इक्वल टू 0. पहा A इंटू बी इक्वल टू 0 म्हणजे A इक्वल टू 0 और B इक्वल टू 0. म्हणजे याला काय लिहिणार आपण, साइन थिटा इक्वल टू 0 और कॉस थिटा मायनस 1 इक्वल टू 0. याला असा -1 तिकडे घेऊन चला. काय होणार आहे, कॉस थिटा इक्वल टू 1. आता या साइन थिटा इक्वल टू 0 ला काय लिहू शकतो आपण, साइन थिटा इक्वल टू साइन 0 आहे. पहा साइन 0 इज 0 म्हणजे 0 ची व्हॅल्यू न लिहिता आपण 0 ला साइन 0 घेणार. टेबल पार्ट ठेवा आहे, ट्रिग्नोमेट्रिक टेबल. साइन थिटा इक्वल टू साइन 0 आणि इकडे काय मिळणार आपल्याला, कॉस 1 घ्यायची व्हॅल्यू तर कॉस 0 इज 1 म्हणजे याला सुद्धा आपण हे कॉस थिटा 1 ला काय लिहिणार तर कॉस 0 घेणार. असं केल्यामुळे काय फायदा होईल आपल्याला, आता हे जे दोन इक्वेशन आहेत जसे आपण क्वेश्चन 3-4 मध्ये पाहिले सिंपल त्या फॉर्म मध्ये आलं. पहा साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा हे काय इम्प्लाइज करेल, थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 टू द पॉवर n अल्फा. कॉस थिटा इक्वल टू कॉस 0 काय अल्फा इम्प्लाइज करेल 2n पाय प्लस मायनस अल्फा. लिहू शकतो आपण इथं काय लिहिणार आपण, इफ साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज, काय इम्प्लाइज करत आहे, इम्प्लाइज थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 टू द पॉवर n इंटू अल्फा. आणि इकडे लिहिणार आपण, आधी याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. पहा देअरफॉर याला जर सॉल्व्ह केलं तर काय होणार आहे, देअरफॉर साइन थिटा इक्वल टू साइन 0 काय इम्प्लाइज करणार, इम्प्लाइज थिटा इक्वल टू, थिटा मीन्स थिटास आणि n पाय प्लस मायनस 1 टू द पॉवर n अल्फा म्हणजे 0. आता मायनस 1 टू द पॉवर n सोबत 0 असल्यामुळे ही टर्म कॅन्सल होणार म्हणजे फायनली आपल्याला थिटाची व्हॅल्यू इथं काय मिळणार, देअरफॉर थिटा इक्वल टू सिम्पली n पाय. आणि हे कशाचं सोल्युशन आहे तर आपलं डायरेक्टली क्वेश्चन लिहू शकता साइन थिटा इक्वल टू टॅन थिटा साठी. चला इकडे सुद्धा सॉल्व्ह करू, याला काय ते पहा. काय इम्प्लाइज करणार हे, इफ कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज, काय इम्प्लाइज करणार 2 नंबरचा फॉर्म्युला. पहा काय सांगतोय, थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. म्हणजेच काय घेणार आपण, देअरफॉर काय लिहिणार आपण, देअरफॉर कॉस थिटा इक्वल टू कॉस 0 इम्प्लाइज थिटा इक्वल टू 2n पाय. आता प्लस मायनस अल्फा आणि अल्फा किती आहे तर 0 आहे त्यामुळे इथे येणार 0. ठीक आहे, अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करणार. इथून आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार, देअरफॉर थिटा इक्वल टू 2n पाय. चला जनरल सोल्युशन आपल्याला मिळालं. लास्टला एक लाईन लिहायला विसरू नका, लास्ट मध्ये लिहायचं देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इक्वल टू टॅन थिटा इज थिटा इक्वल टू n पाय और थिटा इक्वल टू 2n पाय. अशा प्रकारे याला तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. एक्झाम मध्ये लिहिताना व्यवस्थित लिहत चला. लास्ट लाईनला मी जरी नाही लिहिलं पण तुम्ही लिहत चला, इम्पॉर्टंट आहे, त्याचे मार्क्स मिळतात. ठीक आहे, लिहून घ्या. आता क्वेश्चन नंबर 2 सुद्धा क्वेश्चन नंबर 1 सारखाच इथं दिलेला आहे. टॅन क्यूब थिटा इक्वल टू 3 टॅन थिटा. आता LHS आणि RHS मधला एक टॅन थिटा कॅन्सल होऊ शकतो, बट असं करायचं नाही. का तर जर असं केलं तर आपल्याला एकच सोल्युशन मिळेल, एकच व्हॅल्यू मिळेल. आपण जर याला असंच राहू दिलं, हे जे 3 टॅन थिटा आहे हे आपण LHS मध्ये घेऊन येऊ
आणि त्याला नंतर सॉल्व्ह करू जिथून आपल्याला 1-2 व्हॅल्यू मिळतील. पहा आपण याला कसं करणार, टॅन क्यूब थिटाला LHS मध्येच राहू देणार, ते चला इकडे घेऊन या, ते येणार -3 टॅन थिटा इक्वल टू 0. पहा आता इथून आपण टॅन कॉमन घेणार, म्हणजेच काय होणार, टॅन थिटा जर कॉमन घेतला तर 2 टॅन राहतील, टॅन स्क्वेअर थिटा मायनस इथं 3 राहतील इक्वल टू 0. A इंटू बी इक्वल टू 0. सेम तसंच करणार आपण, टॅन थिटा इक्वल टू 0 और इकडे काय येणार आहे, टॅन स्क्वेअर थिटा -3 इक्वल टू 0. -3 तिकडे घेऊन चला म्हणजे इक्वल टू 3. आपण याला काय लिहू शकतो आता, हे पहा, टॅन थिटा इक्वल टू, टॅन किती 0 राहतो पहा, जर 0/1 केलं तर 0 आणि 1/0 केलं तर इन्फिनिटी. आपल्याला 0ची आवश्यकता आहे, म्हणजेच किती येणार, टॅन 0 येणार इथं, टॅन 0 इज 0. आणि इकडे पहा काय होणार आहे, टॅन स्क्वेअर थिटा आहे, याला आपण काय लिहू शकतो, √3 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि √3 केव्हा होणार, साइन कॉसचा जो टेबल आहे त्यावरून आपण टॅनची व्हॅल्यू सहज फाइंड करू शकतो. केव्हा होणार √3, तर हे पहा, साइन 60 जेव्हा साइन 60 √3/2, कॉस 60 1/2, साइन अपॉन कॉस केलं 2 टू गेट कॅन्सल, सिंपल √3 राहतील. म्हणजे 60 साठी आपण काय लिहित असतो पहा, टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू √3, 60 ला घेणार π/3 घेतलं तर म्हणजे इथं काय लिहावं लागेल, टॅन π/3 आणि इथं स्क्वेअर येणार, टॅन स्क्वेअर π/3 अशा प्रकारे. ठीक आहे. आता पहा आपल्याला काय मिळणार इथं काय येणार व्हॅल्यू, आपण दोन्ही याला कम्पेअर करणार, यासाठी फॉर्म्युला यूज करणार, टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा म्हणजे हा फॉर्म्युला, टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा म्हणजे लास्ट वाला फॉर्म्युला. हे 2 फॉर्म्युले आपल्याला सिंपल इथं यूज करायचे. तुम्ही स्वतः करू शकता, व्हिडिओ पॉज करा आणि पुढे कंटिन्यू करू शकता. पहा काय दिलेलं आहे, आपण इथं फॉर्म्युला यूज करणार, इफ टॅन थिटा इक्वल टू टॅन 0 अल्फा घे, त्याला काय इम्प्लाइज करेल, इम्प्लाइज टॅन थिटा इक्वल टू काय दिलेलं आहे, n प्लस अल्फा. देअरफॉर मग आपल्याकडे काय दिलेलं आहे, देअरफॉर टॅन थिटा इक्वल टू टॅन 0 काय इम्प्लाइज करेल, इम्प्लाइज थिटा इक्वल टू n प्लस अल्फा इज 0 म्हणजे n येणार सोल्युशन. देअरफॉर थिटा इक्वल टू n. अशा प्रकारे आपल्याला एक सोल्युशन मिळालं. दुसरं सुद्धा इथून मिळणार. पहा याला काय घेणार आपण, याला सुद्धा कम्पेअर करणार, इफ टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा काय इम्प्लाइज करत आहे, इम्प्लाइज थिटा इक्वल टू n प्लस मायनस अल्फा. म्हणजे इथं काय येणार, देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा हे दिलेलं आहे आपल्याला, टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर π/3 दिलेला आहे अल्फाच्या ऐवजी. काय इम्प्लाइज करणार, इम्प्लाइज थिटा इक्वल टू n प्लस मायनस आहे तर इथं लिहिणार n प्लस मायनस अल्फा इज अ π/3. म्हणजे इथं फायनली आपल्याला काय मिळेल, देअरफॉर थिटा इक्वल टू n प्लस मायनस π/3. लास्ट मध्ये एक लाईन लिहायला विसरू नका, देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ टॅन क्यूब थिटा इक्वल टू 3 टॅन थिटा इज थिटा इक्वल टू n अँड थिटा इक्वल टू n प्लस मायनस अल्फा मीन्स π/3. लास्ट मध्ये ही लाईन आवर्जून लिहायची आहे, तुम्हाला न चुकता लिहायची आहे, लिहून घ्या. पहा स्टुडंट, आता जो आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे कॉस थिटा प्लस साइन थिटा इक्वल टू 1, ओल्ड सिलेबस जो होता त्यामध्ये ही क्वेश्चन मॅक्झिमम असायचे आणि बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा यावर एक क्वेश्चन असायचाच, कॉस थिटा प्लस साइन थिटा इक्वल टू 1. याला सॉल्व्ह कसं करायचं पहा. आता थोडंसं वेगळं दिलेलं आहे, कारण आपल्याला कॉस थिटा साइन थिटा काहीच दिसत नाही सारखं आणि त्याला दोन्ही एकाकडेच दिलेलं आहे LHS मध्ये. पहा इथं एक फॉर्म्युला आहे, जर तुम्हाला लक्ष असेल तर, कॉस A इंटू कॉस B प्लस साइन A इंटू साइन B इक्वल टू कॉस ऑफ A मायनस B. या फॉर्म्युल्याचा आपण इथं यूज करणार. मग या फॉर्म्युल्यासाठी काय करावं लागेल पहा. आता इथं तर आपल्याला ठीक आहे, कॉसची एक टर्म दिसते, इथं साइनची, आपल्याला 2 टर्मची आवश्यकता आहे. एक काम करू शकतो आपण, या सर्वांना डिवाइड करणार √2 ने. का केलं ते सुद्धा समजेल. पहा आपण इथं लिहिणार सोल्युशन मध्ये, पहिले आधी लिहून घ्या इक्वेशन काय आहे, कॉस थिटा प्लस साइन थिटा इज इक्वल टू 1. आपण लिहिणार डिवाइडिंग बाय √2.
जर आपण अंडर रूट 2 ने डिवाइड केलं तर हे काय होणार 1/√2 इंटू कॉस थिटा प्लस 1/√2 इंटू साइन थिटा इक्वल टू इथं सुद्धा अंडर रूट 2 ने डिवाइड करणार. आता असं केल्यामुळे काय होणार पहा 1/√2 1/√2 साइन 45 पण साइन 45 म्हणजे साइन π/4 आणि कॉस π/4 सुद्धा असतो. पण जो आपण फॉर्म्युला मी तुम्हाला दाखवला होता त्यामध्ये आपल्याला कॉस सोबत कॉस पाहिजे म्हणजे आपण इथं काय लिहिणार तर कॉस 45 ची व्हॅल्यू घेणार म्हणजे इथं लिहिणार आपण 1/√2 ला कॉस π/4 लिहिणार इंटू कॉस थिटा 1/√2 ला रिप्लेस केलं कॉस π/4 ने लक्षात ठेवा प्लस इथं आता 1/√2 आहे इथं मात्र कॉस नाही घेणार इथं साइन घेणार कारण साइन 45 सुद्धा 1/√2 होतो. कशासाठी घेतलंय समजेल तुम्हाला पण पहा पुढे साइन π/4 साइन थिटा इज इक्वल टू या 1/√2 ला आता एक तर साइन 45 घेऊ शकतो किंवा कॉस 45 बट आपण जो फॉर्म्युला पाहिला त्यानुसार आपण कॉस 45 घ्यायला पाहिजे म्हणजे कॉस कॉस आपल्याला कम्पेअर करता येईल. पहा आपल्याला इथं जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला कॉस इंटू कॉस बी प्लस साइन इंटू साइन बी याचा फॉर्म्युला जो येणार तो कॉसच्या फॉर्म मध्ये येणार त्यामुळे RHS मध्ये घेताना सुद्धा कॉसच्या फॉर्म मध्ये घ्या. तर 1/√2 ला आपण लिहिणार कॉस π/4 याला आपण साइन π/4 सुद्धा लिहू शकलो असतो बट जे LHS मध्ये आहे तेच आपल्याला RHS मध्ये पाहिजे असते जेणेकरून आपण कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फाचा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे. आता असं केल्यामुळे काय होणार पहा कुठला फॉर्म झाला कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन इंटू साइन बी काय राहतो कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन इंटू साइन बी कॉस ऑफ ए मायनस बी ए काय आहे तर π/4 बी काय आहे तर थिटा. ठीक आहे इज इक्वल टू RHS मध्ये काय आलेलं आहे कॉस π/4. ठीक आहे. पहा आता हे π/4 मायनस थिटाच्या ऐवजी मी जर थिटा मायनस π/4 लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही चालेल कारण काय कॉस ऑफ मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा त्याच्यामुळे काही फरक नाही पडणार. किंवा सिम्पली एक पहा तुम्ही कॉस थिटाला आधी घेतलं असतं कॉस π/4 ला नंतर इथं सुद्धा साइन थिटा आधी आणि साइन π/4 नंतर तर फॉर्म्युला काय झाला असता आपला कॉस ए इंटू कॉस बी तर थिटा आधी आला असता. किंवा असंही केलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही कारण आपल्याला माहिती आहे कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा त्याच्यामुळे याला आपण चेंज करू शकतो म्हणजे मी काय करणार थिटा मायनस π/4 लिहिणार इथं आपण लिहिणार थिटा मायनस π/4. ठीक आहे. आता याला कम्पेअर करा कशासोबत तर कुठला फॉर्म्युला कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा इथं लिहिणार आपण इफ कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज काय इम्प्लाइज करत आहे इम्प्लाइज थिटा इक्वल टू 2n π प्लस मायनस अल्फा 2n π प्लस मायनस अल्फा देयरफॉर कॉस थिटा मायनस π/4 कारण आता थिटा रिप्लेस बाय थिटा मायनस π/4 झालंय इक्वल टू कॉस π/4 काय इम्प्लाइज करेल इम्प्लाइज आता थिटाच्या ऐवजी थिटा नाही घ्यायचंय थिटा मायनस π/4 घ्यायचंय काय इम्प्लाइज करणार आपण इथं लिहूया थिटा मायनस π/4 थिटाच्या ऐवजी थिटा मायनस π/4 इक्वल टू 2n π प्लस मायनस अल्फाच्या ऐवजी π/4 तर इथं घेणार π/4. पहा एक लाईन नेहमी लिहत चला n बिलॉंग टू झेड कारण n हा इंटिजर नंबर आहे. ठीक आहे. तर इथून काय येणार देयरफॉर कॉस ऑफ थिटा मायनस π/4 इक्वल टू कॉस π/4 म्हणजे ऍक्च्युली किती आहे कॉस π/4 इज 1/√2 काय इम्प्लाइज करणार इम्प्लाइज इथून आपल्याला बाद दोन व्हॅल्यू येतील कारण इथं प्लस मायनस आलेला आहे मग आपण याला दोन व्हॅल्यू मध्ये घेणार तर काय येणार हे मायनस π/4 तिकडे घेऊन चला प्लस होतील इम्प्लाइज थिटा इक्वल टू 2n π प्लस मायनस π/4 दिलेले आहेत मायनस तिकडे गेले तर प्लस होतील π/4. ठीक आहे. आता एक वेळेस जेव्हा आपण प्लस घेणार तेव्हा ऍडिशन होणार जेव्हा सबट्रॅक्शन घेणार तेव्हा कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला काय मिळणार देयरफॉर थिटा इक्वल टू चला एक वेळेस ऍडिशन घेऊ देयरफॉर थिटा इक्वल टू ऍडिशन म्हणजे काय 2n π प्लस π/4 प्लस π/4 आणि एक वेळेस आपण सबट्रॅक्शन घेणार म्हणजे काय येणार थिटा इक्वल टू 2n π मायनस हे मायनस n घेणार π/4 प्लस π/4. आता इथं आपल्याला π/4 कॅन्सल होऊन थिटा इक्वल टू डायरेक्टली 2n π ही व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे. इथं तर व्हॅल्यू मिळाली इथं ऍडिशन करावं लागेल इथं काय येणार थिटा इक्वल टू 2n π ऍडिशन केली π/4 म्हणजे π/2 होणार ते. ठीक आहे. तर इथं आपल्याला व्हॅल्यू मिळाली 2n π प्लस π/2
लास्ट लाईन आपण कशी लिहिणार, देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ cos theta plus sin theta equal to 1 is 2n pi plus pi by 2 or 2n pi, अशा प्रकारे. ठीक आहे, लिहून घ्या. तर आता या एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन नंबर 8 आपण पाहत आहे. इथं आपली एक्सरसाइज 3.1 कंप्लीट होऊन जाणार. पण काय क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स हॅव सोल्युशन. लास्ट इयरचा जो सिलेबस होता अशा टाईपचे क्वेश्चन नव्हते त्यामध्ये, पण एकदम सिंपल क्वेश्चन आहे. बस आपल्याला चेक करत आहे ते आपण एवढं पाहिलंय आतापर्यंत की अशा इक्वेशन्सला सोल्युशन्स आहे की नाही. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. पहा काय दिलेलं आहे. पहिला क्वेश्चन cos 2 थीटा इक्वल टू -1 आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, आता मला सांगा cos थीटाची व्हॅल्यू -1. cos थीटा कुठून कुठपर्यंत व्हॅरीड होतो, -1 टू +1. लिहितो ना आपण cos थीटा लाईज बिटवीन -1 टू +1. म्हणजेच काय, तर cos थीटाची व्हॅल्यू इथं याच्यासाठी सोल्युशन पॉसिबल आहे, कारण -1 इज लाईज बिटवीन -1 टू 1. म्हणजे आपण इथं काय लिहिणार, सिन्स cos थीटा लाईज बिटवीन कुठून कुठपर्यंत व्हॅलिड असतो, -1 टू 1 फॉर एनी थीटा. देअरफॉर cos 2 थीटा इक्वल टू -1 ॲज अ सोल्युशन. ठीक आहे, आता सेकंड मध्ये काय म्हटलेलं आहे, cos स्क्वेअर थीटा इक्वल टू -1 दिलेला आहे. आता इथं लिहिणार cos स्क्वेअर थीटा इक्वल टू -1. मला सांगा cos थीटाची कुठलीही व्हॅल्यू घ्या, काय राहणार, लाईज बिटवीन -1 टू 1. आणि आपण जर त्याचा स्क्वेअर करतो, -1चा स्क्वेअर करा किंवा +1चा, तर व्हॅल्यू ऑब्विसली काय येणार, पॉझिटिव्ह येणार. म्हणजेच काय, हे पॉसिबल आहे का, तर अर्थातच नसणार, कारण cos स्क्वेअर थीटाचा रिझल्ट नेहमी पॉझिटिव्ह येतो. आपल्याला इथं -1 दिलेला आहे म्हणजे हे पॉसिबल नाही आहे. इथं आपण लिहिणार दिस इज नॉट पॉसिबल. कारण काय लिहिणार आपण, बिकॉज cos स्क्वेअर थीटा इज ग्रेटर ऑर इक्वल टू 0 फॉर एनी थीटा. बरोबर. देअरफॉर काय दिलेलं आपल्याला, cos स्क्वेअर थीटा इक्वल टू -1 याला लिहिणार आपण डज नॉट हॅव एनी सोल्युशन, अशा प्रकारे. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला दिलेला आहे 2 sin थीटा इक्वल टू 3. याला काय करणार आपण, 2 sin थीटा इक्वल टू 3. चला हे 2 त्या साईडला घेऊन चला, काय होणार, sin थीटा इक्वल टू 3/2. sin थीटाची व्हॅल्यू किती येताना दिसत आहे, 3/2. 3/2 म्हणजे 1+हाफ, म्हणजे आपल्याला ग्रेटर दॅन 1 होत आहे नंबर. ऑब्विसली आपल्याला माहिती आहे की sin थीटाची व्हॅल्यू जर लाईज बिटवीन -1 टू 1 आहे, तर ग्रेटर दॅन 1 पॉसिबलच नाही. म्हणजे आपण इथं काय लिहिणार, दिस इज नॉट पॉसिबल. कारण काय लिहिणार आपण, बिकॉज sin थीटा लाईज बिटवीन -1 टू +1. म्हणजे इथं खाली काय लिहिणार, देअरफॉर काय आहे आपलं इक्वेशन, देअरफॉर 2 sin थीटा इक्वल टू 3 डज नॉट हॅव एनी सोल्युशन. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन काय असणार, काय दिलेलं आहे, 3 tan थीटा इक्वल टू 5. याला आपण सॉल्व्ह करू आपण. 3 tan थीटा इक्वल टू 5. चला 3 त्या साईडला घेऊन चला, tan थीटा इक्वल टू 5/3. आता tan थीटा इक्वल टू एक रिअल नंबर येत आहे, आणि tan थीटाचा व्हॅल्यू काय राहतो, tan थीटाची व्हॅल्यू एनी रिअल नंबर असू शकते. म्हणजे यासाठी सोल्युशन पॉसिबल आहे. म्हणजे इथे लिहिणार आपण दिस इज पॉसिबल. कारण काय लिहिणार आपण, बिकॉज tan थीटा इज एनी रिअल नंबर. tan थीटा इज एनी रिअल नंबर. आणि लास्टला एक लाईन लिहून घेणार आपण. काय लिहिणार, देअरफॉर काय दिलेलं आहे, 3 tan थीटा इक्वल टू 5 हॅज अ सोल्युशन. अशा प्रकारे इथं आपलं एक्सरसाइज 3.1 कंप्लीट होत आहे. गाईज अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लास 12चा आपण पूर्ण सिलेबस लवकरच कंप्लीट करून घेणार आहे, आणि आपल्या मराठी भाषेमधून करून घेणार आहे, अगदी सोपी लँग्वेजमध्ये. यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील. सोबतच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.